नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी, माझे आणि तुम्ही. सर्वात प्रथम महाराष्ट्रातल्या नवीन सरकारला शुभेच्छा. स्वामी समर्थांचं नाव घेऊन या आठवड्याचं म्हणजे 25 ते 30 नोव्हेंबर 2024 या आठवड्याचं राशी भविष्य सांगायला सुरुवात करतो. चंद्र या आठवड्यात पहिले 3 दिवस कन्या राशीत, नंतर 2 दिवस तुळ राशीत आणि शेवटी 2 दिवस वृश्चिक राशीत राहणार आहे. मेष राशीला हा आठवडा सांभाळायला पाहिजे. शरीर प्रकृती त्रास देण्याची शक्यता आहे. शैत्य म्हणजे थंडी, अजून ताप किंवा सर्दी, खोकला, पडस यासारखे विकार ताप देण्याची शक्यता आहे. आता कालचे माणसं असतील, नोकर चाकर म्हणा किंवा सहकारी म्हणा, ते देखील कटकटी करण्याची शक्यता आहे. चोरीचा, वस्तू गहाळ होण्याचा योग तुमच्यात दिसतो आहे, तर सांभाळून राहणे. आठवड्याच्या मध्यावरती कौटुंबिक सौख्य चांगलं लाभेल, पारिवारिक सौख्य चांगलं राहील. आठवड्याच्या शेवटी मात्र परत एकदा शरीर प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे, तेव्हा सांभाळून राहणे. वृषभ राशीला पहिले 3 दिवस अत्यंत उत्तम आहेत. सुसंगती म्हणजे काय हे वृषभ राशीच्या लोकांना, सुसंगती म्हणजे चांगली संगती नव्हे, सुसंगती म्हणजे हार्मनी, योग्य गोष्टी योग्य वेळी घडणं, आपल्याला हव्या त्या गोष्टी हव्या त्या वेळेला घडणं, हे तुम्हाला पहिल्या 3 दिवसात बघायला मिळेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. मुलांना स्पर्धा परीक्षा वगैरे जर असतील तर त्याच्यामध्ये चांगलं यश येईल. प्रेमी प्रणयजनांना प्रपोज करायला हा काळ उत्तम आहे. सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता 90% आहे. आठवड्याच्या मध्यावर मात्र थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे. हेक्टिक म्हणजे दगदग सोसावी लागेल कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासामध्ये किंवा नोकरीवर जाताना प्रवास करायला लागतो, त्यात दगदग सोसायला लागेल. त्याने थोडाफार शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट गृहसौख्याचा आहे. घरामध्ये बायका मुलांसह किंवा नवऱ्यासह, मुलाबाळांसह आनंदात जाईल. मिथुन राशीला पहिले 3 दिवस घरासंबंधीची कामं करून घ्या. शक्यतो घरात राहा, घराची कामं करा, आईची काळजी घ्या, कुणाचं मन दुखावू नका. कारण काय आहे, तुमचा स्वभाव हा बडबडे असतो. तुम्ही मनात काही ठेवत नाही, असेल ते पटकन बोलून टाकता, पण त्यामुळे कदाचित लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. तर तसा तो होऊ देऊ नका आणि वेळ मारून न्या. आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे गुरुवार शुक्रवार हा उत्तम आहे. जी काही कामं तुम्हाला करायची असतील ती गुरुवार शुक्रवारी करून घ्या. कारण परत शनिवार रविवारी तुम्हाला शारीरिक त्रासाला, दगदगीला, मानसिक त्रासाला तोंड द्यावं लागणार आहे. कर्क राशी, नोकरी धंदा व्यवसाय बदलण्याचा जर विचार असेल तर त्या दृष्टीने विचार करायला हरकत नाही. पहिले 3 दिवस चांगले आहेत. तुमच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. नोकरदार असाल तर वरिष्ठांकडून तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या टाकल्या जातील किंवा वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होईल. बंधुवर्गाच्या भेटी होतील किंवा फोनवरती हालचाल विचारपूस केली जाईल, त्यामुळे देखील मनाला आनंद लाभेल. आठवड्याच्या मध्यावरती घराकडे लक्ष द्या. घराकडे काही कुणाला हवं आहे नको याची विचारपूस करा, त्यामुळे घरामध्ये वातावरण चांगलं राहील. आठवड्याचा शेवट हा अत्यंत चांगला आहे. मुलाबाळांच्या दृष्टीने, मुलं व्हायची असतील तर त्या दृष्टीने हा आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. सिंह राशी, पैशासंबंधीची जी काही कामं असतील ती सगळी सोम मंगळ बुधमध्ये करून घ्या. कुठून पैसे यायचे असतील तर तगादा लावा, ते येतील. साठवून ठेवा, खर्च करू नका. आठवड्याच्या मध्यावरती कर्तबगारीला वाव मिळेल. तुम्हाला कामानिमित्त छोटेसे प्रवास करावे लागतील. आठवड्याचा शेवट हा घरामध्ये आपल्या
कुटुंबासमवेत आनंदात जाईल. कन्या रास. सोम मंगळ बुध शरीर प्रकृतीच्या दृष्टीने उत्तम आहेत. जास्त विचार करू नका. जसं समोर येईल त्याला तोंड द्या आणि जी वस्तुस्थिती तिचा स्वीकार करा. उगाच नको ते किंतु परंतु आणि व पण मनात आणू नका. आठवड्याच्या मध्यावरती धनलाभ होण्याची शक्यता आहे. काही फिक्स डिपॉझिट वगैरे मॅच्युअर होत असतील तर ती परत गुंतवण्याच्या दृष्टीने आठवड्याचा मध्य चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी बंधुवर्गाच्या भेटी होतील आणि त्यामुळे आठवड्याचा शेवट हा आनंदात जाईल. तूळ रास. तूळ राशीच्या माणसांनी पहिले 3 दिवस सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. पैसा संभालो, खिसा पाकिट संभालो हे मी तुम्हाला सांगतो. याचं कारण हा पहिले 3 दिवस म्हणजे 25, 26, 27 हे 3 दिवस तुम्हाला खर्चाचे जातील आणि असे खर्च की जे तुम्हाला करावेच लागतील. तुम्ही ते टाळू शकणार नाही. तर त्यामुळे विचार करा. मनाला वाईट वाटून देऊ नका. खर्च येतील ते करायला पाहिजेत, त्याला काही इलाज नाही. आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे गुरुवार शुक्रवारकडे प्रकृती चांगली राहील. शरीर प्रकृती काही त्रास होत असेल तर तो कमी होईल. मनस्थिती उल्हासित राहील. काम मिळाल्यामुळे किंवा कामात असल्यामुळे वेळ कसा गेला हे तुम्हाला कळणार नाही आणि त्याचं फळ आठवड्याच्या शेवटी तुम्हाला धनलाभाच्या रूपानं होईल. वृश्चिक रास. आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोम मंगळ बुध देता घेशील किती तो कराने ही अवस्था असेल. अत्यंत चांगला कालखंड ह्या 3 दिवस तुम्हाला आहे. तुम्ही म्हणाल ते होईल. तुम्ही कराल ती पूर्व म्हणजे काय म्हणतात ते की बांधीन ते तोरण आणि ठरवीन ते धोरण असा तुम्हाला हा कालावधी आहे. तेव्हा काही जर कामं अडकलेली असतील तर या कालावधीत ती निपटून घ्या. या कालावधीत आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे गुरुवार शुक्रवारी आकस्मिक खर्च येतील. मनावर ताण वाढेल. उधार उसनवारी करावी लागेल. तर त्या दृष्टीने सावध राहा. आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती चांगली राहील. मानसिक स्थिती उत्तम राहील आणि आठवड्याचा शेवट हा आनंदात कुटुंबासमवेत घालवता येईल. धनुरास. धनुराशीला नोकरी धंदा व्यवसायाच्या दृष्टीने पहिले 3 दिवस चांगले आहेत. नोकरीमध्ये वरिष्ठांकडून वाखाणणी होईल. एखादं प्रमोशन जर ड्यू असेल तर ते मिळण्याची शक्यता आहे. काही बदलीचे योग आहेत. त्या दृष्टीने विचार करा. नवीन नोकरी शोधात असाल तर नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी धंद्यामध्ये धंदा जर असेल तर तो धंद्यामध्ये नवीन ऑर्डर्स मिळणं, नवीन काम मिळणं हे समाविष्ट असेल आणि त्यातून गुरुवार शुक्रवारकडे लाभ होण्याची शक्यता आहे. शनिवार रविवार मात्र सांभाळा. आकस्मिक खर्च येतील आणि त्यामुळे मनस्थिती एकदम तारांबळ उडेल. त्यामुळे जरा डोकं शांत ठेवून शनिवार रविवार घालवा. मकर रास. मकर राशीला आठवडा अत्यंत उत्तम आहे. भाग्योदयाचे प्रसंग किंवा भाग्योदयाची वेळ, भाग्याला उजाळा देण्याची वेळ पहिले 3 दिवस येण्याची शक्यता आहे. एखादा भाग्योदयकारक घटना, प्रसंग, माणूस जो तुमचा भाग्योदय घडवून आणेल असं तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे. त्यातूनच नवीन नोकरी, नवीन करार, धंद्यात असाल तर नवीन व्हेंचर्स ही तुमच्या समोर येतील. नोकरी धंद्याच्या दृष्टीने अत्यंत उत्तम कालावधी आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला त्याची प्रचिती येईल. अडकलेले पैसे, अडकलेलं भांडवल हे सुटण्याची शक्यता आहे. कुंभ रास. कुंभ राशीवाल्यांनी पहिले 3 दिवस अत्यंत सांभाळलं पाहिजे. शरीर प्रकृती त्रास देणार नाही. मानसिक स्थिती गडबडीची असेल. थोडाफार विकार होतील. त्यामुळे डॉक्टर गाठायची वेळ येईल. तर घाबरू नका. डॉक्टरचा सल्ला घ्या. आठवड्याच्या मध्यावरती धार्मिक कार्यात भाग घ्याल
एखादी पूजा किंवा एखादं काहीतरी लग्न समारंभ म्हणा किंवा काही मुंज वगैरे त्याच्यामध्ये भाग घेण्याचा तुम्हाला योग येईल. आठवड्याचा शेवट हा उद्योग व्यवसायात असाल तर त्याच्यामध्ये दंग होऊन जाल, नोकरीत असाल तर आठवड्याचा शेवट हा चांगला असेल. मीन रास, लग्न जुळणं, लग्न जमवणं, लग्न होणं या दृष्टीने पहिले 3 दिवस चांगले आहेत. लग्न झालेलं असेल तर कौटुंबिक सुख चांगलं लागेल, जोडीदाराचं सुख चांगलं लाभेल. नोकरी धंद्यामध्ये असाल, धंद्यामध्ये व्यवसायात तर पार्टनर तुमचं ऐकेल, पार्टनर सहकार्य करेल आणि धंदा पुढे नेण्याच्या दृष्टीने 4 पावलं टाकली जातील. आठवड्याच्या शेवटी मात्र तुम्हाला शरीर प्रकृतीचा रोगांचा, शरीर प्रकृतीच्या त्रासाचा सामना करावा लागेल. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. धार्मिक कार्यामध्ये, एखाद्या लग्न समारंभ किंवा काही कौटुंबिक समारंभामध्ये रममाण व्हाल आणि आठवड्याचा शेवट चांगला आहे. तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्रिप्शनचा वेग अजूनही कमी आहे तेव्हा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे ट्रॅव्हल ब्लॉग जे येतात शुक्रवार शनिवारकडे ते तुम्ही मुळीच बघत नाही. हे काही फारसं चांगलं नाही. आत्ता अक्कलकोट स्वामींच्या आणि वंदे भारतने सोलापूर ते मुंबई हा व्हिडिओ टाकलेला आहे, तो देखील बघा. अयोध्या, वाराणसी वगैरेचे व्हिडिओ आहेत ते बघा. याच्यापुढे अधिकाधिक चांगले ट्रॅव्हलचे देखील व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. पण तुम्ही जर चांगला सकारात्मक प्रतिसाद दिलात तर आम्हाला हुरूप येईल. तेव्हा आमचे जसे फूड ब्लॉग्स तुम्ही बघता तसेच ज्योतिष आणि ट्रॅव्हल हे देखील ब्लॉग तुम्ही बघत जा. धन्यवाद.